नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज घरी अचानक काहीतरी मस्त कुरकुरीत बनवायचं होतं। सकाळी वडे पकोडे बनवले होते, पण त्यानंतर घरात थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पालक उरलेली होती। मग विचार केला याचं काय करू, आणि लगेचच डोक्यात क्लिक झालं, चला आज बनवूया मस्त कुरकुरीत पालक पकोडी। साहित्य माझ्याकडे कमीच होतं, त्यामुळे मग मी या ठिकाणी काय केलं, पालक आहे ती व्यवस्थित धुवून चिरून घेतली आणि त्यानंतर कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित धुवून चिरून घेतली आणि मग कांदा बारीक करून घेतला। हे तिन्ही मिश्रण मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित। मैत्रिणींनो, इथे एक गमतीशीर गोष्ट सांगते। मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता, पण मसाले टाकतानाच लक्षात आलं की रेकॉर्ड बटनच ऑन केलं नव्हतं, म्हणून तो भाग व्हिडिओमध्ये नाहीये। पण काही हरकत नाही, मी सगळं तुम्हाला तोंडाने नीट सांगते। तर या ठिकाणी मी पालक, कोथिंबीर आणि कांदा घेतलाय, त्यानंतर त्याच्यामध्ये चण्याचं पीठ ॲड केलंय, त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला ॲड केलाय, जीरा ॲड केलाय, एकदम चिमूटभर हळद ॲड केली आणि मीठ टाक। आता या ठिकाणी मी तांदळाचं पीठ सुद्धा ॲड केलं। तांदळाच्या पिठाने वडे कुरकुरीत होतात किंवा तुम्ही जे पकोडे बनवतात ते एकदम खुसखुशीत होतात। पण गरजेचं नाही की सगळ्यांच्याच घरी तांदळाचं पीठ अवेलेबल असेल। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। ह्याच्यामुळे वडे थोडेसे कुरकुरीत नाही होत जेवढे तांदळाच्या पिठाने होतात, पण वड्यांना चव खूप येते। म्हणजेच तुम्ही चण्याच्या पिठासोबत थोडंसं भाकरीचं पीठ सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर सगळं मिश्रण मी हाताने नीट मळून घेतलं। पाणी खूप कमी घातलं त्याच्यामध्ये, कारण पालक आणि कांद्यामुळे आधीच ओलसरपणा असतो। आता कढईत तेल गरम करायला ठेवलं। तेल मध्यम आचेवरच गरम करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपले पकोडे जळत नाहीत। त्यानंतर मी हाताने छोटे छोटे असे वडे बनवून तेलामध्ये सोडलेत आणि मध्यम आचेवर व्यवस्थित ते आतून बाहेरून दोन्ही साईडने असे तळून घेतले। आणि अशा पद्धतीने आपले कुरकुरीत पकोडे रेडी झालेले आहेत। मस्त कुरकुरीत पालक पकोडे। हे पकोडे तुम्ही चहा बरोबर किंवा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे कुठल्याच प्रकारची चटणी नसेल तर तुम्ही असे खाल्ले तरी पण ते खूप छान लागतात। तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, घरात उरलेली अशी भाजी असेलच तर अशा सोप्या पद्धतीने काहीतरी नवीन नक्की करून पहा। आता इथे काही टिप्स देते तुम्हाला। पालक नेहमी बारीक चिरलेला वापरा, नाहीतर पकोडे तुटतात। पीठ भिजवताना पाणी खूप कमी घाला, कारण कांदा आणि पालक आधीच पाणी सोडतात। पकोडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर तांदळाच्या पिठाचं किंवा थोडंसं भाकरीचं पीठ नक्की घाला। आणि तेल फार गरम असेल तर पकोडे लगेच करपतात, आणि कमी गरम असेल तर तेल शोषतात, म्हणून मध्यम आचेवरच बेस्ट आहे। जेव्हा तुम्ही पकोडे तळता तेव्हा कढईत खूप गर्दी करू नका, थोडे थोडे पकोडे ॲड करत जा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल। पुन्हा भेटूया पुढच्या मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, खाण्याचा आनंद घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।